पासून मृत्यूपर्यंत आनंदाचा सोहळा असो दुःखाचा असो तो आपल्या मातृभाषेतच साजरा करतो. तिथे कुठली अन्य भाषा येत नाही, कारण आपण ही भाषा जगतो, जगण्याचं साधन आहे. आपली स्वप्न सुद्धा या भाषेमध्ये बघतो आपण. विचारी भाषेमध्ये करतो, मग कृतीमध्ये आणतो. आधी कृती होत नाही, आधी विचार होतात. चंद्रावर जायचंय हा विचार मनामध्ये येतो, आपल्या भाषेमध्ये येतो, मग चंद्रावर जातो. कोणती योजना असो, कल्पना असो, परिकल्पना असो, सिद्धांत असो, संकल्पना असो, क्रांती असो, उत्क्रांती असो, उत्पादन असो, प्रत्युत्पादन असो, सगळं भाषेमध्ये होतं, मनामध्ये होतं आणि मग कृतीमध्ये येतं. अशी आपली भाषा आहे. आणि या भाषेचं वैविध्य जर आपण तपासलं तर संपूर्ण महाराष्ट्र एका मोठ्या भाषिक वैविध्य नटलेला आहे. तो फुललेला आहे. मुळा जसा असतो, इको होतोय का आवाजाचा? हो, चांगलं आहे. हा जसा मुळा फुललेला असतो, या फुललेल्या मुळामध्ये अनेक फुलं असतात, पानं असतात. कधी पानगळ होते, झाडं नष्ट होतात. तशाच या महाराष्ट्रामधल्या अनेक बोलीभाषा ज्या आहेत या बोलीभाषा नष्ट झालेल्या आहेत. आणि आज ज्या बोलीभाषा जिवंत आहेत या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या महाराष्ट्रामधली बोलीभाषा जी आहे ती अजूनही जिवंत आणि भाषेच्या प्रमुख बोली आहे. आपण जी भाषा शिकतो, बोलतो ती प्रमाण बोली. तुमच्या पाठ्यपुस्तकाची भाषा आहे ती प्रमाण बोली आहे आणि प्रमाण बोली पुणेरी आहे, लक्षात घ्या. कारण काय की राज्यकारभार जो आहे शिवरायांच्या काळापासून हा पुण्यामध्ये व्हायचा. महसूल विभाग, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, त्याकरता महाराष्ट्रामधनं चांद्यापासून बांद्यावर लोक पुण्यामध्ये यायचे आणि मग परत ते आपल्या गावी जायचे. त्यामुळे काय होतं की महसूलचे शब्द जे आहेत ते बरेच शब्द जे आहेत ते त्यांच्या तोंडी बसले आणि तो व्यवहार जो आहे तो सुरळीत व्हायला सुरुवात झाली. तर इंग्रजांनी काय केलं की एक सेंट्रल मध्यवर्ती बोली जी आहे ती प्रमाण करायची, म्हणून पुणेरी बोली जी आहे ही पुणेरी बोली आहे, भाषा नाही आहे. सगळ्या बोली ज्या आहेत या बोली आहेत. एक प्रमाण केली का की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक समान सूत्र असावं, सगळ्यांना समान भाषा बोलता यावी, व्यवहार सुकर व्हावे. कारण की भाषा माध्यम आहे, कम्युनिकेशन, संवाद माध्यम आहे. भाषा माध्यम कशाचं आहे? माध्यम संवादाचं आहे, कम्युनिकेशनचं आहे. त्यामुळे काय होतं की संवाद जो आहे तो सुरळीत व्हावा, सुकर व्हावा म्हणून एक प्रमाण बोली केली आणि बाकीच्या उर्वरित बोली होत्या त्या बोलींना फक्त त्या भागापुरता सीमित ठेवलं. आणि अजूनही त्या बोली ज्या आहेत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मालवणी आहे, कोकणी आहे, कोल्हापूरची आहे, नागपूरची आहे, उत्तर महाराष्ट्रातली आहे, खानदेशी आहे, वैदर्भी आहे, नागपूरची बोली वेगळी आहे. ते प्रत्येक 36 जिल्हे साधारणतः प्रत्येक भागात जर आपण गेलो, कोल्हापूरला गेलो तिथली बोली वेगळी जाणवते, सातारची बोली वेगळी आहे, मराठवाड्याची बोली वेगळी आहे. आमचे वीर सर आणि गुणवंत सर बसले गाववाले हे बघा काय करायला जायला पाहिजे, करायला पाहिजे, खायला पाहिजे. म्हणजे हा एक भाषिक गोडवा जो आहे गाववाले बसले की आम्ही अनुभवतो. तशीच आमची नागपूरची बोली, कुठं जाऊन राहिला बे, का करून राहिला बे. आता हा असा बे का आला किंवा हा राहिला का आला? कारण की नागपूर मुळातच ही मुळात मध्य प्रदेशची राजधानी होती. 1960च्या आधी मुंबई आणि नागपूर हे महाराष्ट्रापासून वेगळे होते. पाय आणि डोकं वेगळं होतं, बाकी शरीर तसंच होतं. 1960 मध्ये मुंबई जोडल्या गेली आणि नागपूर जोडल्या गेला. आणि अजून नागपूरमध्ये अजूनही हिंदी बेल्ट जो आहे, हिंदीचा प्रभाव इतका जबरदस्त आहे की तो आम्ही अजूनही बाहेर नाही पडलो हिंदी प्रभावामधनं. करून राहिला, क्या कर रहा है, करून राहिला झालं. कुठं जाऊन राहिला, कहा जा रहा है, कुठं जाऊन राहिला. आणि ती भाषा इतकी, नागपूरची भाषा फार वेगळी आहे, वैदर्भी वेगळी आहे. काय राव समजत नाही का? आता तर आम्ही आलो, इथंच बसलो. इकडे मराठवाड्याकडे आलं तर मोठं बोली बदलते.
करायला पाहिजे, जायला पाहिजे, खायला पाहिजे, सांगायला पाहिजे, हा य आहे. आणि मालवणीकडे गेलो तर नाकात न बोलतात. मालवणी सांगायचं होतं ना, सांगितलं ना. आता तर इथे बघ, आता हा अनुनासिक जो आहे, नेझल साऊंड जो आहे, हा मुळात त्या भाषेचं भाषिक वैशिष्ट्य आहे. प्रत्येक राज्यामधल्या त्या त्या भागामधल्या बोलींचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, गोडवा आहे. आणि या गोडवा व्यवहारामध्ये आहे. या बोली टिकल्या, जिवंत राहिल्या. का राहिल्या? कारण की ती भाषा व्यवहारामध्ये आहे. आपले सण उत्सव, आपल्या परंपरा, आपले रीतिरिवाज, आपले पोशाख त्या विशिष्ट बोलीमध्ये आहे. आणि जर का आपण या बोली विसरलो तर प्रामुख्याने आपला जो आनंद आहे, चैतन्य आहे जीवनामधलं, ते आपण हरवून बसू. याचे भाषिक नमुने सुद्धा आहेत अनेक ठिकाणी. तर काहींचं मी थोडं वाचन करतो, तुम्हाला कळेल. आता एक पुस्तक हे साधारणतः म्हणजे BA पार्ट 1 ला आहे. तुमच्या मनोरंजनाकरता वाचतो, तुम्हाला थोडा आनंद होईल की भाषिक नमुना कसा असतो. या भाषिक नमुन्यामध्ये आपल्याला वैशिष्ट्य कळेल की भाषा जी आहे, ही भाषा किती स्तरावर बदलते. आणि असं असून सुद्धा प्रमाण बोली आणि बोलीमधलं अंतर कमी होत नाही. जे बोलीमध्ये बोलतात ते प्रमाण बोलीतही बोलतात, आणि जे प्रमाण बोली बोलताना बोली कळते. आपण कुठे गेलो, कोल्हापूरला गेलो, सांगलीला गेलो, साताऱ्याला गेलो, काही अडचण येते का आपल्याला? अजिबात अडचण येत नाही. बोली आणि प्रमाण बोली याच्यामध्ये फारसा फरक नाही. शब्दामध्ये, हेलमध्ये फरक आहे. मराठवाड्यामध्ये, प्रामुख्याने पुण्यामध्ये असं करायचं नसतं. आता हा नागपूरला माणूस गेला तर त्याला ते नागपूरच्या माणसाला असं भळभळून येतं, कारण रांगडी बोल आहे तिकडची. इंग्रजीमध्ये शब्द सायलेंट असतात. इंग्रजीमध्ये शब्द सायलेंट असतात. मराठीमध्ये अनुस्वार देखील बोलतात. मला जाऊ द्या ना, जा ना, कोण अडवलं? तुम्ही मी अडवलं? हो ना. ह्या न वर जो टिंब आहे आणि जो आ आहे, असं मग सोडा ना. ही जी लकब आहे या बोलीमधली, फक्त बोलीमध्ये असते. आता एक साधारण नाटक आहे, विच्छा माझी पुरी करा. त्या नाटकातले काही संवाद किरकोळ मी वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला बोलीमधलं वैशिष्ट्य कळेल. प्रमाण बोली आपण बोलतो, मी प्रमाण बोली बोलतोय, तुम्ही ऐकताय, सगळे बोलणार, सगळे बोलणार. आपण सगळे प्रमाण बोलीमध्ये बोलतो, भाषा नाही, बोलीमध्ये बोलतो. आणि जेव्हा आपण याचा बोलींचा वापर करतो तेव्हा त्या बोलीमधलं एक वेगळं वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला लक्षात येतं. आणि ते बघा, उदाहरणार्थ मी आता वाचतोय, लक्ष देऊ नये का, थोडं वाचतोय, जास्त नाही. सुरू करू? यस? बघा, यस नको म्हणायला, हो. करा, कुठून तरी सुरू करा. हो, कुठून तरी सुरू करतो मी. सुरुवात करणं आवश्यक आहे. हे सुरुवात झाली की मग थांबणार नाही. हा, चला. हवालदार म्हणतो, रेडू हात कशाला ते, मग कुठं हाय? हवालदार म्हणतो, म्हशीचं रेडू गोठ्यात असणार. कोतवाल, अरे ते नव, ते फिरवलं की गात ते होय, तो रेडिओ. काय म्हणालास? रेडिओ? रेडिओ? कोतवाल, वरिष्ठ अधिकारी कोण आहे? हात तुम्हीच आहात. मग रेडू म्हण रेडू. रेडू, हा, असा. मग रेडू का नाही होत?
हे कोतवाली हाय, हा तर रेडिओ नसतो. मग माझ्या गाण्याचा शोक मरल त्यो. तुम्हाला गाण्याचा शोक हाय, लई शोक हाय. मग तुमच्यासारख्या उच्च दर्जाच्या अधिकाऱ्या रेडिओचं गाणं ऐकायचं हॅट. अहो, आमच्यासारख्या हलक्या माणसाने एका शिंगल चहाच्या कपात 6 जणांनी हॉटेलात बसून रेडिओचं गाणं ऐकायचो. मग आम्ही काय करायचो? तुमच्यासारख्याने प्रत्यक्ष बाई समोर गात असताना गादीवर बसून गाणं ऐकायचं असतं. म्हणजे बाईंना खायचं आणि आम्ही तिच्या मोर गादीवर बसून तिचं गाणं ऐकायचं. हा, मग असं कर, तू बाई आण आणि तू गादी आण. भले बाई आता कशी येईल? हत बाईचं गाणं नसतं करायचं, मग गाणं ऐकायची बी पद्धत असती. आपण बाईच्या घरी जाऊन गाणं ऐकायचं असतं. बाईच्या घरी जायचं असतं ते बी मध्यरात्री उलटून गेल्यावर. इतक्या उशिरा वय. याला 2 फायदे होत्या. कच्च एक तर मध्यरात्री नंतर गाणं गोड लागतं, आणि दुसरं म्हणजे आपल्या प्रतिष्ठेला धक्का लागत नाही. वय पण काय आम्ही कंच्या बाईकडे जायचं? आम्हाला काय बाईचं घर माहित हाय का काय? बरोबर आहे. तुम्हाला कसं माहित असणार? तुमचा समजा जन्म गेला म्हशीच्या आणि बकरीच्या मागे रानवाळ भटकण्यात. काय बोललास? नाही म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात गेला. हा, निसर्गाच्या सानिध्यात गाणाऱ्या बाईचा पत्ता बी माहित नाही मला. असं होय. मग आम्ही पगार कशासाठी घेतो? बायांचं पत्त गोळा करण्यासाठी घेतो का काय म्हणून पगार? तसं नव्ह. अहो, ही दरबारची चाकरी म्हणजे अशीच असते. कुणाला कवा कशाची गरज पडल ते काय सांगता येतंय होय? खेळायच्या पत्त्यापासून बाईच्या पत्त्यापर्यंत समज काही ठाऊक असावं लागतं आम्हा चाकरमान्यांना. असं होय? मग कंची गाणारी बाई चांगली हाय? म्हणजे तुम्हाला चांगली गाणारी बाई पाहिजे का गाणारी चांगली बाई पाहिजे? दोन्ही बी असं तर लई झकास होईल. मग मैनावती नावाची एक उत्तम गाणारी व नाचणारी बाई आपल्या नगरात आहे, पण माझी तिची ओळख नाही. तिच्याकडे कसं जायचं? तिच्या संगत कसं बोलायचं? मला काय बी माहित नाही. मी सांगतो नव्ह का, तिच्या घरी जायचं आणि थाप मारायची. कुणाला? दारावर. आणि विचारायचं कुणी हाय का घरात? कुणी हाय का घरात? तो म्हणतो कुणी आहे का घरात? एवढ्या मोठ्यानं ओरडला तर आतली बाई घाबरून मागच्या खिडकीतनं दांडकन उडी मारेल. आणि आवाजाचा जरा नरमपणा आणा. बाई संगट बोलायचं आहे, म्हशी संगट नवं. म्हणजे नाजूकपणा बोलायचं. कुणी आहे का घरात? हा, असं. हा जो भाषिक नमुना आहे, हे पुस्तक BA पाटवणला आहे. अच्छा. M1ला. मुलांनी फार एन्जॉय केलं. म्हणजे हे अभ्यासक्रमामध्ये आहे, वेगळं काही बोलत नाहीये. तर उद्देश काय सांगायचा की बोलीभाषेमध्ये जे वेगळेपण आहे ते फक्त बोलीमध्ये असतं. आणि या बोलींच्या एकंदरीत वर्तनावरनं त्या भागातलं भौगोलिक वैशिष्ट्य काय आहे ते सुद्धा कळतं. म्हणजे ती बोली ऐकली की ही बोली कुठली आहे. म्हणजे बोली म्हणजे काय की त्या भागाचं एक साधारणतः ओळख. बोली आणि प्रमाण बोलीच्या या सुंदर मिलाफानंतर मी 2 ओळी व्यक्त करून थांबतो. बोलीमधलं आपलं आयुष्य आणि आयुष्यामधली बोली हा एक सुंदर मिलाफ आहे. आणि याचं वर्णन पुढील काव्यपंक्तीमधनं केलेलं आहे. आयुष्य छान आहे, आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे, रडतोस काय वेड्या? लढण्यात शान आहे. काट्यातही फुलांची झुलती कमान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं.
सुखासाठी कधी हसावे लागतं तर कधी रडावे लागतं. कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरून पडावं लागतं. धन्यवाद.